एका विद्यार्थ्याने हा प्रश्न मला पाठवला आहे बघा. 15 पुस्तकाच्या किमतीत 25% घट झाल्याने त्याचा खप 25% वाढला तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल असा प्रश्न दिलेला आहे. बघा, अशा प्रकारचे जे गणित आहेत, सर्वप्रथम सांगतो की ह्याच्यामध्ये हे जे क्वांटिटी दिलेली असेल 15 पुस्तकांच्या, ह्या गणिताशी याचा काही संबंध नसतो. म्हणजे हे तुम्ही क्वांटिटी 100 करा, 200 करा, काही फरक नाही पडत. आणि त्याचे कंडिशन्स कोणत्या कोणत्या हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटीचा काहीच फरक नाही पडत. समजा असं काही दिलेलं आहे, किमतीमध्ये पर्सेंटेजमध्ये घट किंवा वाढ होते. इथे घट होऊ शकते, वाढ होऊ शकते, पण कशात होते? टक्केवारीमध्ये. आणि त्याच्या खपावरती किंवा काय विक्रीवरती जो काही परिणाम होत आहे तो पण टक्केवारीत दिला आहे, हे पण टक्केवारीत दिलं आहे, हे पण टक्केवारीत दिलं आहे. आणि तुम्हाला उत्पन्नात जे काही बदल सांगायचा आहे तो कशामध्ये सांगायचा आहे? शेकडामध्ये, म्हणजे टक्केवारीतच सांगायचा आहे. तर हे तिन्ही गोष्टी जर टक्केवारीत असतील तर तुम्हाला ह्या क्वांटिटीशी जो संबंध आहे हे दाखवण्याची गरज नाही. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की आपण काय इग्नोर करतो, कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये इग्नोर करायला पाहिजे. तर हे एक रिझन आहे त्याच्या मागचं. ठीक आहे. आता ह्याला एक भयंकर शॉर्ट ट्रिक आहे. ती भयंकर शॉर्ट ट्रिक काय आहे बघा, जे तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे आणि ते जर समान असतील, समान म्हणजे कसे? आपण इथे 3 पद्धतीने हे गणित सोडवणार आहोत. त्याच्याबद्दली भयंकर शॉर्ट ट्रिक बघा. जे टक्केवारी घट आणि वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? समान झालेलं आहे, म्हणजे 25% वाढ आणि 25%च घट झालेला आहे. तर ह्या 25चा काय करा, तुम्ही डायरेक्ट वर्ग करा. किती येतो? 625. 25चा वर्ग 625 भागीला फक्त 100 करा. मग हे 0 म्हणजे फक्त इथे 2 पॉईंट नंतर लावा आणि तो टक्केवारी. आता एवढी तर टक्केवारी कन्फर्म झाली, पण एकदा वाढ आणि एकदा घट असेल तर नेहमी ह्या केसमध्ये घटच होते. बघा, समान जर असतील, समजा तुम्हाला असं दिलं की 25% वाढण्याच्याऐवजी 10% वाढ झाली आणि 10% घट झाली, तर काय करायचं? 10चा वर्ग घ्यायचा. समजा इथे 10 नको घेता, आपण 15 वर्ग किती पण घेऊया, 14चा घेऊया. 14चा वर्ग केला तर किती येणार आहे? एकदा वाढ झाली, एकदा घट झाली टक्केवारीमध्ये, तर 196 येतो. 196 भागीला 100 म्हणजे 1.96. काय होणार? वाढ की घट? तर नेहमी ह्या कंडिशनमध्ये घटच होत असते. ठीक आहे. एक झाली ही ट्रिक, ही भयंकर ट्रिक म्हणू शकता. मी सजेस्ट करेल की तुम्ही अशा ट्रिक वेगवेगळ्या वापरण्यापेक्षा मी तिसरी स्टेप सांगणार आहे, ती तुम्हाला युनिव्हर्सल पद्धत आहे. ती तुम्ही आयुष्यभर कितीतरी गोष्टींना ती वापरू शकता. दुसरी पद्धत काय? दुसरी पद्धत, ज्यावेळेस 2 गोष्टी दिलेल्या असतील, म्हणजे एक ए असेल आणि एक बी असेल, मग त्याच्यामध्ये तुम्ही एक फॉर्म्युला लावू शकता. ए प्लस बी प्लस ए गुणिला बी भागीला 100. ठीक आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ज्यावेळेस टक्केवारीमध्ये असं गणित असणार आहे, वाढ घट आणि मग ओव्हरऑल तुम्हाला काढायचं असेल तर. आता बघायचं, जर वाढ झालेली असेल तर हे ए प्लस येईल, बी पण प्लस येईल. पण जर घट झालेली असेल तर ए मायनस होईल, बी जे काही मायनस झालेलं असेल, म्हणजे ए वाढ झाली म्हणजे असं समजा की घट झाली आहे. घट झाली कशामध्ये? तर किमतीमध्ये, तर हे मायनस मानायचं आणि हे खप वाढला आहे म्हणजे प्लसमध्ये मानायचं. बस, ते टक्केवारीचं चिन्ह ठेवायचं. म्हणजेच काय, इथे आहे 25%ने घट झाली, तर मग इथे काय करू शकता? 25ने घट झाली प्लस 25ने वाढ झाली, बी काय आहे? प्लस आहे, प्लस ए गुणिला बी. आता ए काय आहे आपला? एच्या ऐवजी -25 घ्यायचे फक्त. -25 गुणिला बी काय आहे? +25 आहे. +25 आहे भागीला 100. मग हे -25 + 25 0 होतात. इथे किती येणार आहे? मायनस गुणिला प्लस म्हणजे मायनस येईल. 25 गुणिला 25 म्हणजे 625 छेदामध्ये 100 किती येणार आहे? -6.25. आणि हे टक्केवारी. ठीक आहे. तर हे मायनसचं चिन्ह काय सिम्बॉल दाखवतं तुम्हाला? मायनसचं चिन्ह काय दर्शवतं? तर मायनसचं चिन्ह दाखवतं की ह्याच्यामध्ये 6.25% काय झालेली आहे? घट झालेली आहे. ठीक आहे, घट झालेली आहे. ठीक आहे. ही दुसरी पद्धत झाली. आणि तिसरी युनिव्हर्सल पद्धत, म्हणजे जी तिसरी पद्धत आहे ती आपण कुठे कुठे वापरू शकतो बघा. चक्रवाढ व्याज, नफा तोटा आणि पर्सेंटेजमध्ये सुद्धा या गोष्टी आपण वापरतो. ठीक आहे. ह्या 3-4 ठिकाणी आपण ही पद्धत वापरतो. मिक्सचर ॲलिगेशनमध्ये सुद्धा ही पद्धत वापरल्या जाते. ती कशी ते बघूया. तर 25% म्हणजे काय? थोडीशी काय म्हणता येईल, थोडीशी लेंदी आहे, पण एकच गोष्ट 4 ठिकाणी वापरली तर तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जाऊ शकतात. 25% ने घट झाली. मग 25% म्हणजे काय? हे टक्केवारीचं चिन्ह असतं. याचा अर्थ होतो % म्हणजे प्रति 100. म्हणजे हे चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला 100 करायचं. 1 मिनिट. ठीक आहे. हे चिन्ह दिसलं तर डायरेक्ट भागीला 100 करायचं.
म्हणजे 25%ला मी कसं म्हणू शकतो, 25 एका 25, 25 चोक 100 म्हणजे 1/4. मग हे जे छेद असतो, ही तुमची मूळ गोष्ट असते किंवा मूळ असेल, काय पण असू शकतं. मूळ खरेदी किंमत पण असू शकते. आता इथे घट झाली म्हणजे तुमचं काहीतरी किंमत मानू शकता तुम्ही. जर इथे विक्री असली असती तर तुमची 4 क्वांटिटी विक्री झाली असते आणि हा जो अंश असतो, हा 4चा एक भाग म्हणजेच 25% असतो. मग ह्याच्यामध्ये वाढ, घट, नफा, तोटा काही पण असू शकतं, ठीक आहे. हा अंश मानायचा तुमचा. म्हणजे आता ह्या केसमध्ये बघा, पहिल्या केसमध्ये 25%ने घट झाली, पण कशामध्ये? किमतीमध्ये. मी लिहितो किंमत. मग तुमची जर मूळ किंमत पहिले काय म्हटलं मी? 4 होती. छेदाला मानायचं 4. ही 4 होती. आता नवीन किंमत काय झाली? एक मिनिट. नवीन किंमत काय झाली आहे? ह्याच्यामध्ये काय झालं? 1 4चा 25%ने घट झाली. म्हणजे 4 वरती 1 रुपयाची घट झाली. म्हणजे पहिली किंमत होती ₹4. प्रत्येक गोष्टीची किंमत होती ₹4. आता त्यामध्ये 1ची घट झाली म्हणजे नवीन किंमत आहे ₹3. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की त्याचा खप 25%ने वाढला. 25%ने काय वाढला? खप. खप म्हणजे काय? तर मी म्हणतो की पहिले एवढ्या क्वांटिटी विकल्या जात होत्या. किती? खप म्हणण्यापेक्षा क्वांटिटी म्हणतो मी, की नग किती वस्तू विकल्या जात होत्या. तर पहिले आता 25%चं सेम. 25% म्हणजे 1/4. पहिले 4 जर क्वांटिटी विकल्या जात होत्या, म्हणजे पहिले 4 जर नग विकल्या जात होते, तर आता किती नग विकल्या जाणार आहे? वाढला म्हटलंय. वाढला म्हणजे 4 असतील तर 1 त्याच्यामध्ये वाढ झाली असणार. म्हणजे आता किती विकल्या जाणार आहे? 5. मग आता ₹4ची एक गोष्ट घेत होता तुम्ही. ₹4ची एक गोष्ट घेत होता आणि अशा तुम्ही 4 क्वांटिटी घेतल्या. ₹4ची एक गोष्ट अशा 4 क्वांटिटी घेतल्या तर तुम्ही किती रुपये उत्पन्न कमवत होता? तर हे मूळ उत्पन्न झालं तुमचं. हे काय झालं? उत्पन्न. किती झालं? 16. 4 चोक 16. तर आता नवीन उत्पन्न किती आहे? 5 त्रिक 15. आता पहिले तुमचं मूळ उत्पन्न 16 होतं, आता 15 झालंय म्हणजे तुमचं ₹1चं उत्पन्न घट झाली आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय म्हणणार की ऑब्व्हियसली घटवालंच ऑप्शन राहणार आहे. वाढवाला ऑप्शन कट करून टाकायचं. मग ₹1ची घट झाली. किती रुपयावरती? तर मूळ किमतीवरती भागीला 16 आणि टक्केवारीत आता इथे टक्केवारीचं चिन्ह होतं म्हणून आपण भागीला 100 केलं. आता टक्केवारीचं चिन्ह काढायचं असेल तर आपण काय करतो? गुणिला 100 करतो. गुणिला काय करायचं? 100. ठीक आहे. मग याला भाग दिल्यानंतर किती येणार आहे बघा? 4ने भाग देऊ. 25 छेदामध्ये 4 चोक 16 इथे येईल 6.25%. पण हा मायनसचं चिन्ह आहे म्हणून घट होईल. 6.25 आणि मी तुम्हाला प्रिफरेबली सांगेल की ही पद्धत वापरण्याची सवय लावा. कारण की तुम्ही ज्यावेळेस चक्रवाढ व्याज आणि पर्सेंटेज, नफा तोटा ह्या गोष्टी शिकतात. हीच मेथड आहे. भरपूर ठिकाणी हीच मेथड आहे आणि तुम्हाला अवघडातलं अवघड गणित हे सोपे करून सांगते बघा. त्याच्यानंतर ह्याचं उत्तर आहे 6.25. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.